पहा मंडळी, माझ्या गच्चीवर टेरेस गार्डनचा फुलाच्या झाडांचा लुक कसा किती भारी वाटते पहा. रामकृष्ण हरी मंडळी. चला तर आज व्हिडिओला आपण सकाळी समजा 8-8:30 वाजलेले. तर चला मी आज गच्चीवर आलेले. तर म्हणलं चला आता पाणी तर तसं आता उन्हाळ्याचं नाही का दररोज कुंड्याला पाणी द्यावं लागतं कारण लगेच झाडं सुकतात. तर चला म्हणलं गच्चीवर आले. मी काय केलं होतं आज तिसरा दिवस आहे बघा. एक 4-5 किलो कांदा चिरून वाळू घातला होता. म्हणजे वर्षभराची साठवण आपल्याला मसाल्याला चिवड्याला कशाला आपण उपयोग येतो म्हणून. तर चला म्हणलं. आणि नाही का आम्ही जास्त ह्याच्यामध्ये स्वयंपाकामध्ये खाण्यामध्ये तिळाचा वापर करतो जास्त. तीळ शेंगदाणे. तर तीळ पण आणलेले तर एकदाच आम्ही वर्षभराची पूर्ण साठवण घरातली एकदाच करतो. तर तीळ पण आणलेले सध्या 30 किलो आणले घरी आणि हॉटेलसाठी त्यांची ते वेगळं आणतात. तर चला म्हणलं तीळ पण मी काय करायले 5-5, 6-6 किलो असे धुवून घालायले. तर चला म्हणलं तीळ पण गच्चीवर घातली वाळू. आणि चला म्हणलं आता फुलं पण पाहूत म्हणलं झाडाला आलेले आणि तुमच्याशी पण थोडंसं गप्पा माराव्या. तर 5-3 दिवस झालं कांदा थोडासा ओला राहिलेला. पहा कांदा थोडासा खालीवर केला आहे. तर आजच्या दिवसात चांगला वाळते कांदा हे थोडासा आणखी केला. आणि इकडं पहा तीळ. तर हे नाही का 30 किलो तीळ आणले होते. तर ह्याच्यातले नाही का मी एक 5-6 किलो धुवून काढायले. एकदा सगळं नाही होत. तर ह्या पहा छानपैकी वाळे तिळाला पण मस्त. हे पहा एकदा धुतले ना तीळ आणि थोडेसे गरम केले ना तर ह्याला वर्षभर बिलकुल जाळी बिळी काही लागत नाही. आम्ही हे स्वयंपाकामध्ये भाज्याला जास्त तिळाची पावडरचा वापर करतो कारण चांगलं असतं घरचं ओरिजिनल. आजकाल तेलं पण मार्केटला चांगली राहिलेली नाहीत, केमिकल युक्त आहेत आणि त्यापासून बघा ना किती आजार व्हायलेत. तर चला तर म्हणलं आता तिळाला पण थोडंसं हात दिला, खालीवरी केलं. कांदा पण थोडासा खालीवरी केला, पातळ वाळलेला. आता थोडंसं 10-20% राहिलेलं आहे ओला. आणि चला म्हणलं झाडाला आज फुलं पण पाहू. तर हे बघा मंडळी नाही का मला थोडीशी फुलं तोडणे झालं नाही. त्या पहा काय काय फुलं हे पहा जाग्यावरच अशी सुकून गेलेली. चला जे जे फुलं आली ते आज देवासाठी तोडून घेऊ. छान फुलं कारण ह्याला दररोज मी आता उन्हाळ्यामुळे पाणी घालेल तर फुलं मस्त झाडाशी फुलाले. ते पाय हे काय म्हणताय त्याला काकड्याचे फुलं. पहा मंडळी मी लसण लावलं होतं ना बॅरेलमध्ये. ह्यातलं ते गवत फिवत आलेलं मी बऱ्याच वेळा काढले. आणि पहा लसणच कसा माझा चांगला आला नाही. मी लावला होता खरं यावर्षी. तर इकडं पहा चांगला नाही. तेवढे कांदे म्हणजे जास्त पोकले नाहीत. तर पहा असे छोटे मोठे झालेच नाहीत. आता लसणामध्ये दोष आहे का काय माहीत काय पण ह्या पहा छोटे झाले. त्या पात पण वाळून गेलेली. पात वाळली की लसण काढायला येतो म्हणतात ना. तर हे पहा काय ते खूपच बारीक. तर चला म्हणलं आता उद्या परवा हे लसण पण काढून घेऊ. मी ऊसाची टिपरे खायला आणलेले मागं कुंड्यात लावली होती. तर पहा किती मस्त ऊस मोठा झाला. पुढे दिवाळीपर्यंत खूप मोठा होते. घरी तुळशीच्या लग्नाला याला टिपरे लावले होते. तर ह्या पहा ऊस पण किती मोठा झालेला आहे. आता पुढं दिवाळीपर्यंत भरपूर मोठा होते तुळशीच्या लग्नासाठी. इकडं पहा वांग्याची झाडं पण मस्त फुललेली. पण काय मंडळी ना कायला टमाटे वांगे आले ना की अशी कशी वानरं खूप आहेत आमच्याकडं. वानर खाऊन घेतात. ह्या 4-5 दिवसात वानर आले नाही तर एवढे 5-7 टमाटे राहिले बघा. आता हे बी कोण्या दिवशी वानर खातात की. आणि इकडं पाहायला सुखशांतीचं झाड म्हणतात चांगलं असतं म्हणून घरामध्ये लावले मी. आणि हे पुदिना आम्हाला दररोज लागतो. आणि पाहूत वांगे हे का बापरे वांगे आता ही वानर आले नाहीत म्हणून ही वांगी बचलेली आहेत. तर ह्या पा 2 छोटे वांगे आले ते किती छान आलेत. इकडं पाहू. आणि इकडं पहा याला पण वांगे हे वेगळेच आहेत लांब साईजचे वांगे इथं. हे पहा ह्याला पण 2-3 वांगे आलेले आहेत मस्तपैकी. आणि बापरे याला तर बघा किती मोठं वांग आले. हे पहा हे छोटं आणि इकडं पाहिजे मोठं. म्हणजे आमच्या घरातल्या 5-6 जणांची भाजी होती पहा पातळ वांग्याची मस्त. केवढं मोठं वांग आलेले. आणि इकडं पहा भेंडीचं बी लावलं होतं. ह्या पाहायला भेंडी हे गावरान भेंडी आहे बघा. इथे मस्त आली ताजी. आणि इकडं मी हळद लावली तर हळदीचं कोंब तर ह्या पहा हळदीची पण पाण्यात वाळायली तर हळदचा पण मोठा खाली गड्डा तयार होते. इकडं पहा काय म्हणतात ते ड्रॅगन फ्रूटचं लावलेलं आहे मी. तर पाहूत आता याला हळूहळू फुटेल. सध्या तर चांगलं दिसायले हे. आणि इकडं मंडळी ह्याला दवना म्हणतात. हे जर महादेवच्या पिंडीवर एक जर याचं पान वाहिलं ना तर 1 तोळा सोनं वाहिल्या प्रमाण असते असं सांगतात. तर ह्या हे पण लावलेलं आहे. तर त्याचं किती वाढले बघा. एक रोप छोटं लावलं होतं. आणि इकडं पहा कोरपडीला दररोज पाणी आहे.
हे पा ओले खाली, पण ही उन्हानं कशी पिवळसरच कलर आला, हिरवीगार राहील ना, त्याला सावलीला ठेवावं लागेल. मंडळी हे नंदी मोगरा म्हणतात. तर बघा ज्या त्या ऋतूमध्ये ज्या त्या झाडाला फुलं येतात म्हणतात ना, तर सध्या आता जास्वंदीचा पण भर चालू आहे खूप दिवसापासून. आणि ह्या पण नंदी मोगऱ्याला नव्हत्या आतापर्यंत, पण ह्या आता त्यांचा सीझन चालू वाटतं आता ह्या फुलांचा. ह्या पा किती फुलं आलेत ह्या पा नंदी मोगऱ्याला. हे भरपूर अशी फुलं आलेली, आतापर्यंत नव्हते फुलं आले. ह्या पार बापरे, हे ह्या पा खूप सारी फुलं आलेली. त्या खूप छान, देवाला म्हणजे फुलं आणायची गरज नाही. बा किती आलेली फुलं. सहज ग्रो बॅगमध्ये लावलं होतं एक रोपटं आणून, त्याला दुपारीचं झाड म्हणतात. हे काय सुपारीचं का दुपारीचं म्हणतात. हे देवाला चालतंय. तर प्यायचं पण किती छान आले. आणि नाही का मंडळी, मी इकडं मिरचीची रोपं लावली, तिथं 2 रोपं राहिली मिरचीची. याला खत नाही, काही नाही, फवारणी कुठलीच काय नाही, फक्त रोप लावून पाणी घालत राहिलो. तर ह्या पायाला किती मिरच्या आल्या. ह्या मला तोडले नाहीत मी, तर ह्या पाशा लाल झाल्यात, पिकलेले आहेत मिरच्या. पा किती भारी आलेत मिरच्याला. तुळशीचे रोपं लावले होते उन्हाळ्यामध्ये. तुळस कशी अशी आमच्या तुळशीतल्या अशी कोरटल्यासारखी झाली, मागे बी टाकलं होतं तुळशीचं. त्यापा किती मस्त कृष्ण तुळस आहे. आणि कधी बी कृष्ण तुळस लावावी कुंड्यामध्ये, राम तुळस लावू नये. कारण राम एकवचनी एक बाणी म्हणजे एकच, आणि कृष्ण तुळस म्हणजे कृष्णाचे किती वेळा लग्नाला जमतात असं म्हणतात, म्हणून कृष्ण तुळसच लावावी. छोट्या छोट्या काळ्या पिशव्यामध्ये मी रोपं जिकडे झाली तिकडून रोपं आणलेली आहेत. या पायी मोगरा आहे. आणि ह्याला पण कळ्या आल्या होत्या, सुकून गेल्या. आणि ही पुदिना. आणि इकडं पहा लिंबुणीचं रोप छोटं लावलं तर बरंच मोठं झाले. आणि हे पण जास्वंद आहे. आणि इकडं पहा हे मी काजू होता माझ्याकडं, टर्कल असेल, आपल्या आंब्याची कशी कोय असते तशा पद्धतीच्या काजूची होती, ती लावलीच. बघा काजूचं पण झाड मस्त आलेली. आपण लिंबुणीचं प्रत्येक हे पण लिंबुणीचं झाड. असं दररोज पाणी घातलं ना उन्हाळ्यामध्ये झाडं कशी टवटवीत राहतात. ह्याला आमच्याकडे चमकोरा म्हणतात, बारशे भागाकडे आळू म्हणतात. तर पाही चमकोऱ्याची. आणि आता हे पपईचं झाड, हे पण आता मोठ्या बकेटमध्ये लावणार आहे. ह्याला छोटं झाड असताना पपया येतात. ते पाईप असतात ना शेतातले पाण्याचे, त्या पाईपमध्ये मी माती भरून, ज्याला चिनी गुलाब कसला तरी म्हणतात, तर ती एवढ्या काड्या लावल्या होत्या. तर पाह्याचे पण कसे मस्त आले टवटवीत. रात्री पाणी दिलं होतं ह्याला. याच्यामध्ये पण जारमध्ये लावलेले. मी एक पाण्याचा जार होता माझ्याकडं जुना, तर त्याच्यामध्ये मी हे गच्चीवर झाडं होते, पण हे शोची झाडं असल्यामुळं जास्त ऊन जमत नाही म्हणून मी खाली आणलेले आहेत गच्चीवरून. झाडाला जास्त ऊन जमत नाही. एवढी झाडं मी गच्चीवरून खाली आणलेली. तर चला, थोडी थोडी फुलं पण पूर्ण नाही नेणार, तर अशी थोडी थोडीशी फुलं प्रत्येक नमुन्याची 3-3, 4-4 फुलं मी अशी देवासाठी. आपण ही फुलं नाही तोडं वाटत नाही ना, छान वाटते म्हणून. तरी झाडाला सुकून जातात. आणि मंडळी अशी झाडाला फुलं नाही मरू दिली पाहिजे म्हणतात, असं हे देवाला वाहिली पाहिजे. तर चला, तर म्हणलं ते 2-3 दिवस झाला अशी फुललेली दिसायले, तर म्हणलं चला देवालासाठी घेऊत. त्या किती फुलं आली, बापरे मस्त. एक हार होते ह्याचा, जर हार ओवला तर फुलाचा, इतके फुलं आलेत पहा. जे कळ्यामधले आहेत छोटे छोटे ते राहून दिले, जे चांगले उमलले ते घेतलेले. म्हणजे झाली फुलं थोडीशी तोडले, आणि काय काय राहून पण दिलेत उद्यासाठी. तर आता मिरची पण तोडायचे होते, पण जाऊ दे आता 4 वाजता, आता 8-8:30-9 वाजलेत. तर म्हणजे कसं वाटलं माझा आजचा छोटासा टेरेस गार्डनवरचा छोटासा ब्लॉग. चला म्हणलं आज तुमच्याशी थोडंसं गच्चीवर जाऊन शेअर करावं. आवडल्यास जरूर कमेंट करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू असंच पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.